नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं एवनायच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. आपण अंकगणिताची एक सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामधील जो दोन टॉपिक ऑलरेडी आपण कव्हर केलेले आहेत आणि त्यामध्ये जे अगदी बेसिक्स होते म्हणजेच काय की अगदी बेसिक मध्ये बेरीज वजाबाकी आहे, गुणाकार भागाकार आहे, त्यानंतर संख्या पद्धती आहे, त्यानंतर विभाजितच्या कसोट्या आहेत, असे छोटे छोटे बेसिक कॉन्सेप्ट आपण कव्हर केले. त्यानंतर लसावी आणि मसावी हा सुद्धा अगदी बेसिक पण खूप जास्त हेल्पफुल असा टॉपिक आपण कव्हर केलाय. आता नेक्स्ट जो टॉपिक घेणार आहोत आपण तो आहे सरासरी, ॲव्हरेज. बघा, सरासरीचा कॉन्सेप्ट जर बऱ्याच जणांना विचारला तरी पण अजूनही थोडं कन्फ्युज असतं की नेमकं काय आहे. सरासरी माहीत तर असतं पण एक्झॅक्टली काही गोष्टीमध्ये आपल्याला कन्फ्युजन असतं. तर एक छोट्या अगदी साध्या सोप्या एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगतो की सरासरी म्हणजे नेमकं काय, ज्याला आपण ॲव्हरेज म्हणतो जनरली इंग्लिशमध्ये. ठीक आहे बघा, किंवा अजून एक वर्ड आहे ते म्हणजेच काय तर मीन किंवा मग मध्यान्ह असे जे वर्ड्स यूज केले जातात. तर आता नेमकं बघू की सरासरी म्हणजे नेमकं काय. बघा, जर सपोज माझ्याकडे काही चॉकलेट्स आहेत आणि जर मी ते लहान मुलांना जर वाटायचे आहेत तर मी सपोज एका मुलाला 3 दिलेत, एकाला 4 दिलेत आणि एकाला जर 5 दिलेत, तर ऑब्व्हियस आहे की ज्याला कमी मिळालेत ना तो मुलगा नाराज होईल, तो रडायला लागेल. तर मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, तर जेवढे काही चॉकलेट्स आहेत तेवढे आपल्याला सारखे वाटावे लागतील. मग काय करू आपण, तर जेवढे चॉकलेट्स आहेत ना ते किती एकूण चॉकलेट्स आहेत ते माहीत करून घ्यायचे. म्हणजे हे झाले 5 4 9 आणि 3 12 आणि मला हे वाटायचे किती, तिघा जणांमध्ये आहेत. तर भागाकार केल्यानंतर किती येणार, तर 4. म्हणजेच काय की या प्रत्येकाला हे जे 3 छोटे मुलं होते त्यांना काय तर 4 4 4 चॉकलेट जर दिलेत आपण, तर असं भांडण किंवा कोणीही रडणार नाहीये, सरळ खुश राहतील. ठीक आहे. आणि ही जी 4 जी संख्या आली आहे तेच ऍक्च्युली काय आहे, तर आपलं सरासरी आहे. बघा, या अगदी साधं सोपं छोटं एक्झाम्पल आहे पण इथून सरासरीचा कॉन्सेप्ट हा बऱ्यापैकी क्लिअर होतो. आणि बघा की आता ह्या सरासरी काढलं कसं नेमकं आपण, तर आपण केलेत काय की जेवढे सगळे चॉकलेट्स आहेत त्या सगळ्यांची बेरीज केली आणि जेवढ्यामध्ये आपल्याला वाटायचे त्यांनी आपण भाग दिला. तोच फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. बघा, सरासरीचा फॉर्म्युला काय आहे, तर सर्व संख्यांची बेरीज करा, जेवढे पण संख्या आहेत आणि ते किती जणांमध्ये वाटायचे आहेत, म्हणजे त्या एकूण संख्या किती आहेत ते काय तर त्यांनी भाग द्यायचे. तर हा सोपा फॉर्म्युला आहे. याच फॉर्म्युल्याचा आपण यूज करणार आहोत आणि पुढे काय तर आता पुढचे प्रश्न सॉल्व्ह करू आणि कॉन्सेप्ट समजून घेऊ. कॉन्सेप्ट सोबत नेहमीप्रमाणे आपण काही शॉर्टकट्स आहेत ते सुद्धा समजून घेणार आहोत. बघा, पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी अगदी बेसिक प्रश्न आहेत. आता मूळ संख्या माहित असायला पाहिजेत आणि ते आपण पहिल्याच टॉपिकमध्ये घेतलेत. पहिल्याच लेक्चरमध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत, संख्या पद्धती आणि संख्यांचे प्रकार हे सगळे घेतलेले आहेत. ठीक आहे. मूळ संख्या जर बघितलं, 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त पण नाही आहे. पहिली मूळ संख्या ते म्हणजे 2, त्यानंतर 3, त्यानंतर 5, 7, 9 आहे नाही आणि त्यानंतर आहे 11. या सगळे किती संख्या आहेत, टोटल 5 संख्या आहेत. त्यामुळे या सगळ्यांची बेरीज करावी लागणार आणि भागाकारामध्ये 5 संख्या असल्यामुळे भागाकारामध्ये 5 हे जर केलं तर किती येते बेरीज बघा. 3 2 5 5 5 10 10 7 17 17 11 28 28 भागाकारामध्ये 5. हा जर भागाकार दिला तर 5 5 25, 3 उरतील आणि 6 5 30. म्हणजेच ह्या ज्या पहिल्या 5 मूळ संख्या आहेत त्यांच्या सरासरी आला किती, तर 5.6 म्हणजे 5.6 एवढं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तर हा अगदी सोपा फॉर्म्युला आहे. सगळ्यांची बेरीज करा आणि जेवढ्या संख्यांची तुम्ही बेरीज करत आहात त्यांनी काहीतरी भाग द्यायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, 5 10 15 20 अशा संख्या 65 पर्यंत यांची सरासरी काढायची. म्हणजेच काय की प्रत्येकामध्ये बघा फरक आहे किती, तर तो 5 5 चा फरक आहे. ठीक आहे. परत काय करावं लागेल आपल्याला, तर या सगळ्या संख्यांची बेरीज करावी लागेल. 5 10 15 20 25 30 35 40 45 50 55 आणि त्यानंतर 60 आणि 65 या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. ऑब्व्हियस आहे की 4 5 संख्या 10 संख्या आहे तर आपण करू शकतो, पण जर खूप जास्त संख्या आल्या तर मग अशा वेळेस कन्फ्युजन होऊ शकतं किंवा बेरीज लगेच करणं तेवढं सोपं शक्य नाहीये. तर मग अशा वेळेस आपण काय करतो, मी तुम्हाला एक पहिल्याच लेक्चरमध्ये या अंकगणिताच्या सिरीजमध्ये पहिला जो लेक्चर होता त्यामध्ये तुम्हाला मी 2 फॉर्म्युले सांगितले. अंकगणितीय श्रेणीचे 2 फॉर्म्युले. एक an चा फॉर्म्युला होता, म्हणजे एखाद्या पदावर कोणती संख्या असणार आहे त्या तो काढण्यासाठी फॉर्म्युला, आणि दुसरा एक फॉर्म्युला होता तो म्हणजेच काय की अंकगणितीय श्रेणी असेल तर त्या सगळ्या संख्यांची बेरीज किती असेल त्यासाठी एक फॉर्म्युला सांगितला होता. अंकगणितीय श्रेणी परत एकदा सांगतोय की नेमकं काय आहे, की जर संख्यांमध्ये सारखाच जर फरक असेल तर त्याला आपण अंकगणितीय श्रेणी म्हणतो. आणि त्याच्या बेरजेचा फॉर्म्युला काय, n/2 a + l. आता जर यामध्ये विचार जर केला या प्रश्नामध्ये 5 पासून 65 पर्यंत हे किती संख्या आहेत, तर बघा 5 म्हणजे काय, तर 5 गुणाकारामध्ये 1 आणि हा काय, तर 5 गुणाकारामध्ये जर 13 केला आपण तर ते 65 होणार. आता या प्रत्येकामध्ये 10 म्हणजे 5 गुणाकार 2 आहे, 15 म्हणजे 5 गुणाकार 3 आहे. म्हणजे असे प्रत्येक संख्याला गुणाकार करायचे 1 ते 13 पर्यंत. तर अशा वेळेस ह्या पूर्ण संख्या ह्या किती होणार, तर 13 होतील. आणि म्हणून n ची संख्या 13 भागाकारामध्ये 2. पहिली संख्या a म्हणजे पहिली संख्या असते आणि l म्हणजे शेवटची संख्या ती आहे किती, तर 65. 13 भागाकारामध्ये 2 हा आपण तसंच ठेवू. 5 + 65 हे होणार 70.
त्यामुळे हे किती आले तर 35चा भाग जाईल, त्यामुळे परत गुणाकार केलं तर 13 गुणाकारामध्ये 35. ही काय होणार, त्यांची बेरीज होईल. पण आपल्याला सरासरी काढायचे ना, तर सरासरी परत काढायचं आहे, ऍव्हरेज जर काढायचं आहे तर फॉर्म्युला काय, सगळ्यांची बेरीज, आणि बेरीज आताच आपण काढलं 13 गुणाकारामध्ये 35. बघा मी गुणाकार मुद्दामून केलेला नाही, कारण परत पुढे जाऊन भाग द्यायचाच आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय तर ह्या सगळ्या संख्या आहेत किती, तर ह्या 13 आहेत, आणि म्हणून मी इथं 13 ने भाग देणार. येणार किती, 13 जर कॅन्सल केलं तर फायनल आन्सर येणार किती, तर ते 35 येणार आहे. ठीक आहे. आय होप हे क्लिअर असणार आहे. ठीक आहे. इथं मी काय केलं, अंकगणितीय श्रेणीचा फॉर्म्युला यूज केला, कशासाठी तर बेरीज काढण्यासाठी. दुसरा एक शॉर्टकट फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय, आणि जर अंकगणितीय जर श्रेणी आली तर तोच फॉर्म्युला यूज करा. काय आहे बघा, सरासरीचा फॉर्म्युला. सरासरी परत सांगतोय मी की जर एखादी शॉर्टकट फॉर्म्युला जिथं जिथं मी सांगतोय त्यासाठी प्रत्येक शॉर्टकट फॉर्म्युल्याला मी सांगत असणार किंवा कोणत्या तरी पुस्तकात जर दिलं असेल किंवा कुठे जरी तुम्ही शिकत असणार तर एक लक्षात ठेवा की शॉर्टकट फॉर्म्युला काहीतरी लिमिटेशन्स असतात. प्रत्येक ठिकाणी तो फॉर्म्युला चालणार नाहीये. जसं आपण सरासरीचा हा जो बेसिक फॉर्म्युला घेतलाय हा बेसिक आहे, आणि त्यामुळे तो सगळ्याच ठिकाणी चालणार आहे, सगळ्याच ठिकाणी अप्लिकेबल आहेच. पण शॉर्टकट जे फॉर्म्युले असतात ते सगळ्या ठिकाणी अप्लिकेबल राहत नाही. बघा सरासरीचा जर फॉर्म्युला जर बघितला आणि जर अंकगणितीय श्रेणी आहे तर अशा वेळेस फॉर्म्युला काय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2. ठीक आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2 हा सिंपल फॉर्म्युला आहे. फक्त कधी यूज करायचा आहे, जर अंकगणितीय श्रेणी आहे, संख्यांमध्ये फरक जर सारखा आहे तरच हा फॉर्म्युला यूज करायचा. पहिली संख्या आहे 5, शेवटची संख्या आहे 65, भागाकारामध्ये 2 म्हणजेच काय तर 70 भागाकारामध्ये 2. फायनल आन्सर किती येणार तर 35. आय होप हे क्लिअर असणार आहे, हा फॉर्म्युला समजला असणार आहे तुम्हाला. नेक्स्ट बघा पुढचा फॉर्म्युला काय, पहिल्या क्रमवार 11 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती. वर्ग आहेत ना, म्हणजेच काय 11 नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 असे 11 पर्यंत, यांच्या वर्गाची म्हणजे ह्या सगळ्यांचा वर्ग केला. ठीक आहे. आणि त्या सगळ्यांची मग बेरीज. ठीक आहे. नेक्स्ट डिवायडेड बाय किती करावं लागेल आपल्याला, त्यांची सरासरी काढायची, त्यामुळे 11 संख्या आहे त्यामुळे भागाकारामध्ये 11 करावं लागणार आहे. ठीक आहे. आता होतंय काय तर बघा, परत ह्या सगळ्यांची बेरीज करणं थोडंसं कठीण जाईल, तर मग नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज ते काढण्यासाठी फॉर्म्युला काय तर बघा, पहिल्या क्रमवार n नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. फक्त बेरीज काढण्यासाठी म्हणजे हा जो अंशामध्ये जो आपण संख्या लिहिणार आहोत तो बेरजेचा आकडा काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. इथं n म्हणजे काय तर त्या पहिल्या जे एवढ्या संख्या आहेत तेवढ्या आहेत. एक लक्षात ठेवा, परत इथं पहिल्या क्रमवार आहे. काय लिहिलं इथं तर पहिल्या क्रमवार संख्या आहेत. ठीक आहे. म्हणजेच काय तर 1 पासूनच सुरुवात व्हायला पाहिजे तरच हा फॉर्म्युला अप्लिकेबल असणार आहे. जर यामध्ये जर मी ठेवलं तर व्हॅल्यूज किती येणार तर बघा, फॉर्म्युला आहे काय n n+1 2n+1 डिवायडेड बाय 6. हा फक्त बेरजेचा फॉर्म्युला आहे. टोटल 11 संख्या आहेत. इथं n च्या जागी 11 जर ठेवलं तर 11 अधिक 1 12. त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये किती येणार तर 11 दुने 22, 22 अधिक 1 23, भागाकारामध्ये 6. ठीक आहे. आता इथं 6 चा भाग जाईल 12 मध्ये तर इथे येणार 2. नेक्स्ट 11 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 23 हे होणार किती तर 46. ठीक आहे. मी सध्या तरी असंच ठेवतोय हे. ठीक आहे. का, कारण ही तर बेरीज आहे ना, फक्त पुढे जाऊन अजून आपल्याला फॉर्म्युला ठेवल्यानंतर आपल्याला अजून सरासरी काढायचं आहे. सरासरी काय येणार तर बघा, ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय, सगळ्यांची बेरीज म्हणजे 11 गुणाकारामध्ये 46 ही सगळी बेरीज झाली, आणि भागाकारामध्ये जेवढ्या संख्या असतील 11 संख्या त्यामुळे 11 11चा भाग दिला तर किती आलंय तर आन्सर आपला 46 हा या प्रश्नाचा आन्सर आहे. नेक्स्ट सिमिलर प्रश्न आहे, पहिल्या क्रमवार 11 नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. घन आहेत ना, जसं म्हणजे 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब. ठीक आहे. आणि असे कुठपर्यंत तर 11चा क्यूब, भागाकारामध्ये 11 करावं लागणार. हा सगळं कॅल्क्युलेशन्स करावं लागेल. मग आता जो अंशामध्ये आहे ती सगळी बेरीज करण्यासाठी हा फॉर्म्युला दिलाय. पहिल्या क्रमवार n नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. n म्हणजे काय, इथं 11 आहे. पहिल्या क्रमवार म्हणजे 1 पासूनच सुरुवात व्हायला पाहिजे. काय फॉर्म्युला, n+1 डिवायडेड बाय 2 आणि त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. व्हॅल्यू जर पुट केले तर 11, इथं ब्रॅकेटमध्ये 11 अधिक 1 12, त्यामुळे इथे येणार 12 भागाकारामध्ये 2, आणि त्यानंतर त्याचा येणार स्क्वेअर. नेक्स्ट इथं भाग दिला तर इथे येणार 6, म्हणजे इथं किती येणार तर 11 गुणाकारामध्ये 6 66 आणि त्याचा वर्ग. ठीक आहे. नेक्स्ट आता काय आहे तर बघा, ही झाली बेरीज. जी काही बेरीज आलेली आहे त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे तर जेवढ्या संख्या होत्या ना त्यांनी भाग द्यावा लागेल. ठीक आहे. त्यामुळे हा होणार ऍव्हरेज. मग आता याला जर मी सॉल्व्ह केलं तर काय येणार, 66 गुणाकारामध्ये 66, भागाकारामध्ये 11, भाग दिला इथं येणार 6. आता फक्त 6 गुणाकारामध्ये 66 एवढंच करायचंय. 6 7 36, हातचे येणार 3, 6 7 36 आणि 3 किती येणार 39. त्यामुळे फायनल आन्सर किती येणार आपलं 396. नेक्स्ट पुढचा एक फॉर्म्युला बघा. आता
10 पर्यंतच्या क्रमागत समसंख्यांच्या वर्गांची बेरीज. आता इथं जो आहे ना, इथं काय दिले, समसंख्या. 10 पर्यंतच्या समसंख्या कोणत्या आहेत तर 2, त्यानंतर 4, 6, 8 आणि 10 या सगळ्या संख्यांच्या वर्गांची सरासरी काढायची. त्यामुळे या सगळ्यांची बेरीज करायला लागेल. भागाकारामध्ये 5 संख्या आहे, त्यामुळे काय येणार इथं 5 येणार आहे. ठीक आहे. आता हे सगळं काढण्यापेक्षा, कारण प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल स्क्वेअर काढायचा, वर्ग काढायचा, त्याची बेरीज करायची, भागाकारामध्ये 5 करायचं. मग त्यापेक्षा हे दोन सोपे फॉर्म्युले इथं दिलेले आहेत. बघा काय या फॉर्म्युला, शेवटची समसंख्या +1 गुणाकारामध्ये शेवटची समसंख्या +2 डिवाइडेड बाय 3. इथं जर फॉर्म्युला जर पुट केला, शेवटची समसंख्या काय तर 10 अधिक 1, हा झाला पहिला ब्रॅकेट. शेवटची समसंख्या किती आहे तर 10 +2 डिवाइडेड बाय 3. ठीक आहे. याला जर मी सॉल्व्ह केलं तर काय येणार, वर लिहितोय सध्या, 10 आणि 1 11 गुणाकारामध्ये 10 आणि 2 12 भागाकारामध्ये 3, भाग दिला इथे येणार 4, 11 चौक किती येणार तर 44. ठीक आहे. तर हा होणार काय तर या प्रश्नाचं उत्तर. अजून एक फॉर्म्युला दिले, कोणताही फॉर्म्युला यूज केला तरी पण चालेल, आन्सर सारखंच येईल. बघा 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या किती आहेत तर ह्या 5 आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा इथं आता 5 संख्या आहेत हे आपण मोजू शकतो, म्हणून हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे. 2 4 6 8 10 5 संख्या आहेत. जर मोजता येत नसेल तर मग बेटर आहे की पहिला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे. आता इथं 5 संख्या, त्यामुळे इथं 5 लिहिला, +1 इंटू 2 इंटू एकूण संख्या परत 5 +1 डिवाइडेड बाय 3. काय येणार, सॉल्व्ह केलं तर 5 अधिक 1 6 साइन 2 12 गुणाकारामध्ये 5 2 10 10 आणि 1 11 भागाकारामध्ये 3. हे जर भाग दिला इथे येणार 4चा भाग 11 चौक 44. बघा आन्सर सारखाच येतोय. त्यामुळे फॉर्म्युला कोणता डिसाइड यूज करायचा हे तुम्हाला वेळ सांगणार आहे आणि वेळेवर डिसाइड होणार आहे की नेमकं कोणता फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला तेव्हाच यूज करायचा आहे, दुसरा फॉर्म्युला, ज्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअली संख्या माहित आहे. किंवा जर याच प्रश्नाच्या जागी जर असं जर आलं असतं की पहिल्या 5 क्रमागत समसंख्यांच्या वर्गांची सरासरी किती, तर तुम्हाला हा दुसरा फॉर्म्युला योग्य होता यूज करणं. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला क्लिअर असणार आहे. नेक्स्ट, 10 पर्यंतच्या क्रमागत विषम संख्यांच्या वर्गांची सरासरी. मागच्या प्रश्नामध्ये होते की समसंख्यांच्या, इथं आहे काय तर विषम संख्यांच्या. व्हॅल्यूज पुट करू. शेवटची विषम संख्या कोणती आहे, आता 10 पर्यंतच्या म्हटल्या तर 10 पर्यंतच्या विषम संख्या कोणत्या, एकूण संख्या कोणत्या 1 3 5 7 9, आणि शेवटची विषम संख्या कोणती येणार तर इथं 9 येणार आहे, इथं 10 येणार नाही. 10 ही समसंख्या आहे, त्यामुळे इथे येणार काय, शेवटची विषम संख्या 9. त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय तर बघा, शेवटची विषम संख्या 9 अधिक 2 भागाकारामध्ये 3, इथं 3चा भाग देतोय. त्यानंतर 3 गुणाकारामध्ये 9 आणि 2 11, आन्सर किती येणार तर फायनल 33 हा उत्तर असणार आहे. नेक्स्ट, 3च्या पहिल्या गुणकांची सरासरी किती. आता 3चे पहिले 5 गुणक किती, पहिल्या 5 गुणकांची म्हटले ना, तर पहिले 5 गुणक म्हणजे कोणते तर 3 6 9 त्यानंतर 12 आणि त्यानंतर काय तर 15, या सगळ्यांची सरासरी म्हणजे काय तर यांची बेरीज करावी लागेल आणि भागाकारामध्ये 5 संख्या, त्यामुळे 5. ठीक आहे. आता हा प्रश्न तर अगदी सोपी आहे किंवा तोंडी पण, तुम्हाला हा जर फॉर्म्युला माहित नसेल तरी पण सॉल्व्ह करता येईल, कारण बेसिक ऍव्हरेजचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. आता याला जर फॉर्म्युलानुसार किंवा याची जर बेरीज जर केला आपण तर काय येणार बघा, 6 3 9 9 2 18 18 आणि 12 30 30 आणि 15 45 45 भागाकारामध्ये 5 म्हणजे 9 5 45. फायनल आन्सर किती येणार तर आपलं 9 येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता या फॉर्म्युलानुसार जर आपण सॉल्व्ह केलं तर किती येणार, टोटल संख्या किती आहेत ह्या 5, गुणक किती आहेत तर गुणक आहे किती तर 5 अधिक 1. एक मिनिट, इथं संख्या कोणती आहे तर जी संख्या ऍक्च्युअली इथं 3 येणार. ठीक आहे. ज्या संख्येचा गुणक लिहायचे ते येणार. भागाकारामध्ये 2 किती येणार, इथं 3 गुणाकारामध्ये 6 भागाकारामध्ये 2, इथं येणार किती तर 3. आन्सर फायनल येणार किती तर 9. ठीक आहे. आय होप हे दोन्ही कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील. एक मगाशी जो एक प्रश्न झाला होता आपला, घेतला होता आपण, त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. बघा मगाशी जो एक्झाम्पल होता कोणता तर 5 10 15 25 असा आपण जो आन्सर काढला होता 65 पर्यंत, याची सरासरी आली होती किती तर 35 आली होती. ठीक आहे. आणि जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल म्हणजे अंकगणितीय श्रेणी असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2, आन्सर लगेच येऊन जाईल. ठीक आहे. इथं मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतोय, ते फक्त राहिले त्यावेळेस, त्यामुळे इथं समजून घ्या. बघा आपण कन्सिडर करू की सध्या ह्या एवढ्या संख्या आहेत 15 पासून 30 पर्यंत, परत डिफरन्स फरक त्यामध्ये 5 5चा आहे, त्यामुळे अंकगणितीय श्रेणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता यांचा जर आपण ऍव्हरेज जर काढला, यांची जर सरासरी आपण जर काढली तर काय येणार तर 5 पहिली संख्या शेवटची संख्या 35 भागाकारामध्ये 2. ठीक आहे. 30 30 आणि 5 35,
हो हो हो. ओके. हा प्रश्न झाल्यानंतर मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतोय, मगाशी तो राहून गेलाय. मगाशी आपण एक अंकगणितीय श्रेणी घेतली होती, ते म्हणजे कोणता एक्झाम्पल होता बघा, 5, 10, 15 असा कुठपर्यंत होतं तर 65 पर्यंत, आणि याचा सरासरी आला होता 35. ठीक आहे. आता एक छोटासा एक एक्झाम्पल घेऊ आणि त्यानुसार पण आपण समजून घेऊ. मी इथं लिहितोय किती तर 20, 25 पर्यंत या संख्या लिहिल्या. ठीक आहे. परत ही पण अंकगणितीय श्रेणी आहे, कारण यांच्यामध्ये फरक आहे तो सारखाच आहे. ठीक आहे. याचा जर ऍव्हरेज जर काढायचं असेल तर काय फॉर्म्युला, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2, 25 आणि 5 30, भागाकारामध्ये 2 किती येणार तर हे 15. बघा तर या श्रेणीमध्ये 15 आहे ही मधली संख्या आहे. 15च्या डाव्या बाजूला 2 संख्या आहेत आणि उजव्या बाजूला 2 संख्या आहेत. एक लक्षात ठेवा की जर अंकगणितीय श्रेणी असेल तर जी मधली संख्या असते ना ती काय असणार तर तो नेहमी ॲव्हरेज असतो. जर तुम्हाला 4-5 संख्या दिल्या अंकगणित श्रेणी आहे, कॅल्क्युलेट करायची सुद्धा गरज नाही, मधली संख्या काय असणार तर ते सरासरी असणार आहे. परत एक एक्झाम्पल घेऊ आणि सॉल्व्ह करून बघू. 5, 10, 15 आणि 20. मग आता अशा वेळेस कोणती संख्या येणार आहे, कारण इथं मधली संख्या नाही ना, कारण 4 संख्या जी समसंख्या आहे त्यामुळे इथं मधली संख्या नाही. तर आता फॉर्म्युलेनुसार जर काढलं तर काय येणार बघा, 5 अधिक 20 भागाकारामध्ये 2, 25 भागाकारामध्ये 2 म्हणजे येणार किती तर 12.5 आन्सर येणार आहे. 12.5 एक्झॅक्टली आहे कुठं तर या 12 आणि 15च्या एक्झॅक्ट मध्ये आहे इथं. मग या इच्छा मधल्या लाईनच्या या बाजूला 2 संख्या आहेत आणि या बाजूला 2 संख्या आहेत. ठीक आहे. तर आता या 2 एक्झाम्पलवरून लक्षात ठेवा की जर अंकगणितीय जर श्रेणी असेल म्हणजे फरक जर सारखा असेल तर नेहमी मधली संख्या जी असते ना तोच काय असेल तर त्याचा ऍव्हरेज तोच त्याचा सरासरी असणार आहे. ठीक आहे. कारण या छोट्याशा कॉन्सेप्टचा यूज पुढे काही प्रश्नांमध्ये होणार आहे आणि बरेचसे इव्हन मी तुम्हाला कालचा जो या आधीचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये एक शॉर्टकट सांगितला, त्यामध्ये सुद्धा बघा 3 संख्यांची बेरीज वगैरे दिली होती आणि त्याच्यामध्ये लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती आहे असा एक काहीतरी एक शॉर्टकट सांगितला होता. आता तो शॉर्टकट वगैरे नाहीये, आहे काय तर बेसिकली त्याच्यामध्ये आपण जो सरासरीचा फॉर्म्युलाच आहे तोच यूज केलेला आहे. ठीक आहे. पण आता हे जर छोटे छोटे कॉन्सेप्ट माहित असतात तर तुम्हाला लगेच आन्सर काढता येतात. आय होप हा कॉन्सेप्ट क्लिअर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज आहे किती तर 2795 इतकी आहे, सरासरी आहे किती 65, तर त्या वर्गात किती मुले आहेत. अगदी सोपी प्रश्न आहे, फक्त तुम्हाला सरासरीचा फॉर्म्युला लिहायचा. इथं येणार काय तर बेरीज आणि इथं काय येणार तर एकूण संख्या. ठीक आहे. हाच फॉर्म्युला आहे. आपल्याला बेरीज ऑलरेडी दिले 2795 आणि सरासरी दिलेला आहे 65. त्यामुळे मी काय लिहितो इथं 65, तर एकूण संख्या विद्यार्थ्यांची संख्या किती असणार ते काढायचे. म्हणजे संख्या जर काढायचं असेल तर फॉर्म्युला काय तयार होणार तर 2795 भागाकारामध्ये 65 येणार. ठीक आहे. आता पुढे भाग देऊ. भाग जर दिला इथं 5चा भाग दिला तर इथे येणार 13, इथं 5चा भाग दिला तर 5 25, 2 आणि 9 परत 5 25, 4 आणि 5 9 45, 559 भागाकारामध्ये 13. परत भाग जातोय का इथं बघा 13 13 52. ठीक आहे. त्यानंतर 3 आणि 9 13 39 म्हणजे पूर्ण भाग जातोय. तर सरासरी किंवा ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या किती असणार तर त्या 43 असणार आहे. त्यामुळे त्या वर्गात एकूण जे विद्यार्थी आहेत एकूण मुले आहेत ते किती आहेत तर 43 आहेत, 43 आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय आहे. 15, 7, 16, 8 आणि के या संख्यांच्या बेरजेची सरासरी किती आहे तर 13 आहे. तर के ची किंमत काढायची आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. सरासरी इज इक्वल टू बेरीज आणि इथं काय येणार तर एकूण संख्या. मग आता सगळ्या या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा. सरासरी 13 दिलेला आहे त्यामुळे इथं मी 13 ठेवतोय. बेरीज केलं तर किती येणार इथं 15, 7, 16, 8 आणि के डिवायडेड बाय किती संख्या आहेत 1 2 3 4 5 5 संख्या आहेत त्यामुळे ते पण लिहिलं. नेक्स्ट 13 गुणाकारामध्ये 5 65 येईल आणि या सगळ्या संख्यांची बेरीज किती येणार 15 आणि 7 22, 22 आणि 16 हे होणार 38, 38 आणि 8 46 प्लस के. त्यामुळे के इज इक्वल टू किती येणार तर 65 मधून 46 वजा करायला लागेल म्हणजेच येणार किती तर ते 19. तो के ची व्हॅल्यू किती येणार या प्रश्नामध्ये तर 19 येणार आहे. नेक्स्ट 8 संख्यांच्या सरासरी 18 आहे. प्रत्येक संख्याला 4 ने गुणले तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी काढा. बघा आता एक परत एक्स्ट्रा कॉन्सेप्ट इथे येतोय. सपोज मी 2-3 संख्या आपण कन्सिडर करू आणि हा कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. सपोज मी 3 संख्या घेतोय. 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे. यांची जर सरासरी जर काढलं तर भागाकारामध्ये 3 म्हणजेच किती येणार तर ते 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 भागाकारामध्ये 3 किती येणार तर 4. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करतोय मी प्रत्येक जी संख्या आहे ना ती एक एक ने वाढवतोय. म्हणजे जी 3 आहे ती 4 करू आपण, 4 आहे ती 5 करू आणि 5 आहे ती 6 होणार. प्रत्येक संख्या एक एक ने वाढवलं भागाकारामध्ये परत 3 कारण 3च आहे. ठीक आहे. किती येणार आता 5 आणि 4 9 आणि 6 15 भागाकारामध्ये 3 आन्सर किती येणार तर 5 किती येणार तर तो आन्सर 5. बघा मी काय केलंय ह्या ज्या
तिन्ही संख्या होत्या ना, ह्या एक एकने वाढवल्या तर हा जो ऍव्हरेज आहे तो सुद्धा काय तर एकने वाढलाय. लक्षात घ्या इथं हा पॉईंट, की तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करणार आहे तर हे लिहून घ्या. मी जे तुम्हाला सांगतोय आता, की संख्या ज्या आहेत त्या तुम्ही कुठल्या तरी एखाद्या स्पेसिफिक संख्येने वाढवत असणार किंवा कमी करत असणार, किंवा त्या प्रत्येक संख्याला सारख्याच संख्येने जर गुणाकार करत असणार किंवा भागाकार जरी करत असणार तरी पण सरासरीमध्ये तेच तुम्हाला करायचंय. बेरीज करत असेल बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी, गुणाकार असेल तर गुणाकार, भागाकार असेल तर भागाकार. ठीक आहे. परत या प्रश्नामध्ये जर गुणाकार दिलाय ना तर गुणाकारचाच एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊ कॉन्सेप्ट. 3 4 5. ठीक आहे. ह्या तीन संख्या यांचा ऍव्हरेज किती आला तर 4 आला होता. मी आता काय करतोय, प्रत्येक संख्येला 2 ने गुणाकार करतोय. तर इथे येणार 6, इथे येणार 8, येणार 10. भागाकारामध्ये 3, 8 आणि 7 14 आणि 10 24. 24 भागाकारामध्ये 3 किती येणार तर हे 8. बघा या संख्येला किंवा या संख्येला 2 ने गुणल्यानंतर 6 8 10 आले होते, त्यामुळे काय तर 4 ला सुद्धा 2 ने गुणावं लागेल, म्हणून काय तर 8 येणार. याचा अर्थ काय की संख्याला तुम्ही सारख्या संख्येने जे बेरीज करा, ऍड करा, सारखीच वजा करा, सारख्या संख्येने गुणाकार करा किंवा भागाकार करा, तुम्हाला ऍव्हरेज मध्ये सुद्धा तेच ऑपरेशन्स करायचे तेवढ्याच नंबरनी. ठीक आहे. आता हा जर तुमचा कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर प्रश्न अगदी सोपी आहे. 8 संख्यांची सरासरी 18 आहे ना, प्रत्येक संख्येला 4 ने गुणले तर ऑब्वियस आहे की नवीन सरासरीला सुद्धा काय करावं लागेल तर आपल्याला 4 ने गुणाकार करावा लागणार. म्हणजे 18 चौक किती होणार तर ते 72. तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी काढा तर तो आन्सर किती येणार तर 72 येणार. बघा या प्रश्नामध्ये सॉल्व्ह करायची अजिबातच गरज नाहीये. ठीक आहे. अदरवाईज काय करावं लागेल, तुम्हाला 8 संख्या वेगवेगळ्या घ्यावा लागेल ज्यांची सरासरी 18 येईल. ते ऍक्च्युअली पॉसिबल नाहीये आणि एक्झाम पिरियड मध्ये तर अजिबातच पॉसिबल नाहीये. ठीक आहे. कारण ते भरपूर टाइम कन्झ्युमिंग असणार आहे. त्यामुळे कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा, लगेच काही प्रश्न सॉल्व्ह करता येतात. नेक्स्ट, जर 5 क्रमांकात संख्यांची सरासरी किती आहे तर 48 आहे, तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्यांचा गुणाकार. आता सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठ्या संख्या काढायच्या आहेत तर त्या कोणता? हाच फॉर्म्युला मी कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितले. मागचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला सांगितलेला आहे. 5 क्रमांकात बघा, परत सांगतोय की फॉर्म्युला जरी माहित नसेल ना तरी पण तुम्हाला सहज आन्सर काढता येतो. ठीक आहे. तुम्हाला मगाशीच मी कॉन्सेप्ट सांगितला की अंकगणितीय जर श्रेणी असेल तर अशा वेळेस सरासरी ही नेहमी मधली संख्या असते. 5 क्रमागत संख्या आहे, म्हणजेच क्रमागत आहे म्हणजे त्यांच्यामध्ये फरक आहे तो 1चा आहे. प्रत्येक संख्यांमध्ये फरक हा 1चा आहे. याचाच अर्थ काय की क्रमागत आहे म्हणजेच काय तर ती एक अंकगणितीय श्रेणी आहे, प्रत्येकामध्ये फरक सारखा असल्यामुळे. जर 48 ही जर सरासरी असेल तर ही मधली संख्या आहे. याच्या या बाजूला 2 संख्या येणार, याच्या या बाजूला 2 संख्या येईल, म्हणजे सगळ्या संख्या मिळाल्या. याच्या या बाजूला 2 संख्या 47 आणि 46, या बाजूला 2 संख्या 49 आणि 50 झाल्या. 5ही संख्या मिळाल्या. या 5ही संख्यांचा सरासरी काढून बघा, ते 48 आहे. 5ही संख्या ह्या क्रमागत आहेत. आणि म्हणून म्हणतो की कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर असायला पाहिजेत, प्रश्न लगेच सॉल्व्ह होतात. सर्वात लहान संख्या कोणती तर 46, सगळ्यात मोठी संख्या कोणती तर 50. दोघांचा गुणाकार केलं तर ते किती येतं तर 2300. आय होप की हा क्लिअर असणार आहे. ठीक आहे. आपल्याला इथे विचारलं काय की गुणाकारच विचारले तर गुणाकार आन्सर येणार किती तर 2300 येणार. जर तुम्हाला कॉन्सेप्ट वेळेवर नाही आठवला आणि जर तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचा असेल तर या फॉर्म्युलाने पाठ करता येईल. सरासरी ऑलरेडी दिले आपल्याला की 48 आहे. प्लस जर आपण ठेवला फॉर्म्युला तर मोठी संख्या येईल, मायनस ठेवलं तर लहान संख्या येणार आहे. मी एक संख्या तुम्हाला काढून दाखवतोय जी मोठी संख्या आहे, प्लस यूज करू, मायनस तुम्ही स्वतः काढून बघा. एकूण संख्या किती आहे तर 5 -1 / 2. 48 अधिक 3 मधून 5 मधून 1 गेला 4, 4 भागाकारामध्ये 2 2, 48 आणि 2 किती आले तर 50. ठीक आहे. त्यामुळे मोठी संख्या आली 50. याच फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही मायनस ठेवलं तर ती जी लहान संख्या आहे ती येणार किती तर 46. मग या दोघांचा गुणाकार करा तर त्यांचा तुम्हाला आन्सर मिळणार आहे किती तर 2300 मिळणार आहे. आय होप हे क्लिअर असणार. बघा फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी पाठ करणं ऍक्च्युअली सोपं नाही आहे किंवा लक्षात ठेवणं खूप जास्त कठीण आहे. कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा तर बरेचसे प्रश्न तुम्हाला लवकर सॉल्व्ह करता येतात. नेक्स्ट, पुढचा आहे 4 क्रमांकात समसंख्यांची सरासरी किती आहे तर ती 27 आहे. आता ह्या समसंख्या आहेत ना, समसंख्या आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो 2-2चा असणार आहे. समसंख्या असल्यामुळे त्यामध्ये फरक हा 2-2चा आहे. परत आहे काय तर ती अंकगणितीय श्रेणीच आहे. मग 27 जर आहे आणि ही जर सरासरी आहे तर 4 संख्या समसंख्या कोणत्या होणार तर त्या ऑब्वियस आहे की एक 26 आणि एक 24. तसंच या बाजूला कोणत्या तर 28 आणि 30. बघा या चारही संख्यांमध्ये फरक हा 2-2चा आहे आणि यांचा जर सरासरी काढला तर एक्झॅक्टली मधली संख्या असणार आहे. आणि मग ती किती असणार तर ती 27 असणार. सर्वात मोठी संख्या कोणती तर आन्सर काय येणार तर आन्सर 30 येणार आहे. हे जर कन्फ्युज होत असेल तर मग फॉर्म्युला ऑलरेडी आहे. हाच फॉर्म्युला तुम्हाला या प्रश्नामध्ये सुद्धा यूज करता येईल. नेक्स्ट, एक दिवसीय 20 सामन्यांमध्ये सचिनने 1425 धावा काढल्या, परंतु एका सामन्यात तो 0 वर बाद झाला.
तर इतर सामन्यांमधील त्याच्या धावाची सरासरी किती? बघा आता 20 सामन्यांमध्ये एकूण रन किती आहेत? 1425 आहे. ठीक आहे, एकूण रन. आता या 20 पैकी एका मॅच मध्ये तो शून्यावर बाद झालाय ना, मग आता ती एक मॅच सोडून द्या, तर मग राहिलेत किती मॅचेस? फक्त 19. पण त्या 19 मॅच मधले पण एकूण रन किती असणार आहे? तर ती 1425 रन असणार आहे, कारण तो शून्यावर बाद झालाय ना. मग त्या 19 मॅचेसची सरासरी काढायची. म्हणजेच काय करावं लागेल तर आपल्याला इथं 1425 जे एकूण रन्स आहेत सगळ्या मॅचेस 19 मॅचेसचे, त्याची ऑलरेडी टोटल आपल्याला दिलेली आहे. भागाकारामध्ये 19 मॅचेस आहेत, तर 19 ने भाग दिला, कितीचा भाग जाणार बघा. आता इथं 14चा इथं जर भाग दिला तर 19चा भाग दिला तर कितीचा भाग जाणार? 19 5 85. 19 गुणाकारामध्ये 7 जर केलं तर किती येणार? 9 7 63, हातचे 6, 6 1 6 6 सॉरी 7 1 7 आणि 6 13, 133. म्हणजे 7चा भाग जातो आणि राहणार किती? तर 9 आणि 5, म्हणजे 5चा भाग परत जाईल. म्हणजेच आन्सर किती आला? हा भागाकार केल्यानंतर किती येतोय? तर तो 95. म्हणजे इथं आन्सर जो येणार आहे 75. त्यामुळे आन्सर काय येणार? तर यामध्ये 75. उरलेल्या 19 मॅचेसची जी सरासरी आहे ती किती आहे? तर ती 75 आहे. 5 निकालांची सरासरी आहे किती? 46 गुण. त्यातील पहिल्या 4 निकालांची सरासरी किती आहे? तर 45 गुण. तर 5व्या निकालात एकूण निकालात गुण किती असणार आहेत ते आपल्याला काढायचे. बघा कॉन्सेप्ट सांगतोय आणि त्याच कॉन्सेप्ट वरून आपण शॉर्टकट पण डिराईव्ह करून घेऊ, ते तुम्हाला लक्षात ठेवायला फार सोपी जाईल. 5 निकालांची सरासरी आहे ना, मी कन्सिडर करतोय की जे 5 निकाल आहेत ना ते हे 5 निकाल आहेत. मी त्याला इथं ABCD नाव देतोय. यांची जर सरासरी काढायची तर भागाकार सगळ्यांची बेरीज करायला लागेल. भागाकारामध्ये 5 आणि हे होणार 46. म्हणजेच काय? A + B + C + D + E या सगळ्यांची बेरीज 46 गुणाकारामध्ये 5 करावं लागेल. तर हे किती येणार? तर 230 येतील. ठीक आहे. आता नेक्स्ट काय दिलंय? यापैकी 4 निकालांची सरासरी. म्हणजेच काय की यापैकी जे पहिले 4 घेऊ आपण, पहिले जर 4 जर कन्सिडर केले मी, A + B + C + D यांची सरासरी ती किती आहे? तर 45. याचा अर्थ काय? तर A + B + C + D या सगळ्या निकालांची बेरीज किती होणार? 45 गुणाकारामध्ये 4 हे होणार किती? तर 180. आता बघा की ABCDE 5 ची बेरीज आहे किती? 230. त्यापैकी 4 ची बेरीज आहे 180. म्हणजे या 4च्या जागी मी 180 जर ठेवलं तर मला E किंवा जो 5वा निकाल आहे ना तो सहज काढता येईल. मग तो किती येणार? तर E 230 मधून 180 गेले, आन्सर येणार किती? तर तो 50 येणार आहे. आन्सर आपले येणार काय? तर 50. ठीक आहे. आता झाला बेसिक कॉन्सेप्ट. पण तुम्हाला आता एक्झाम मध्ये सॉल्व्ह करताना कसं करावं लागणार आहे? अगदी सोपं लक्षात ठेवा. 5 चे दिलंय ना आणि 4 ची दिले, तर रिमेनिंग एक काढायचंय. तर काय करायचंय? या दोघांचा गुणाकार करा. म्हणजेच काय? तर 46 गुणाकारामध्ये 5, जे आताच आपण केले. पण आता हे सगळं वेळे एक्झाम मध्ये तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवणं तेवढं कठीण जाणार आहे. त्यामुळे या दोघांचा गुणाकार करा वजा यांचा गुणाकार करा. म्हणजे 4 निकाल आणि 45 गुणाकारामध्ये 4. म्हणजे हे 230 मायनस 180. आन्सर किती येणार? तर 50. ठीक आहे. फक्त हे लक्षात ठेवा हे कुठून आले. ABCD आपण कन्सिडर केलं होतं, त्यावरून हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा काय दिलं इथं की 3 संख्यांची सरासरी ही 60 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे, परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान. तर दुसरी संख्या कोणती? ठीक आहे. आता इथं यामध्ये परत एक मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतोय, तो म्हणजे काय? तर ऍव्हरेज = बेरीज भागाकारामध्ये काय करावं लागतं आपल्याला? तर संख्या. ठीक आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय? तर बघा ऍव्हरेज दिलेला आहे 60, बेरीज किती आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर संख्या किती दिली? तर 3. आता यामध्ये बेरीज तुम्हाला लगेच काढता येईल ना. बेरीज किती येणार? तर 60 गुणाकारामध्ये 3 180. ठीक आहे. होतंय काय? तर बघा आता प्रत्येक वेळेस ज्यावेळेस पण तुम्हाला असा सेंटेन्स जर मिळाला की काहीतरी संख्यांची सरासरी ही कुठली तरी एक संख्या दिली, जसं इथं 3 संख्यांची सरासरी 60 आहे ना, तर या दोघांचा गुणाकार करा. म्हणजे किती होणार? तर 180. तेच काय असेल तर त्यांची बेरीज असणार आहे. ठीक आहे. यानंतर मी ह्या एवढ्या सगळ्या फॉर्म्युला लिहिणार आणि स्टेप्स लिहायची गरज नाही. ठीक आहे. आणि मी लिहिणार पण नाहीये. त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा आणि तुम्ही पण याच गोष्टीची प्रॅक्टिस करा की जर काही संख्या दिलेल्या आहे त्यांची सरासरी दिलेली आहे, त्या दोघांचा गुणाकार करा. म्हणजे काय मिळणार? तर आपल्याला बेरीज मिळणार आहे. ठीक आहे. आय होप हे क्लिअर असणार आहे. त्यानंतर काय दिले बघा आता प्रश्नामध्ये 3 संख्यांची बेरीज तर मिळाली आपल्याला. 3 संख्या कोणत्या आहेत? दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे. इथं बरेच जण कन्फ्युज होतात. पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. बरेच जण कन्फ्युज होतात आणि x ची व्हॅल्यू कोणत्या दुसऱ्या संख्येला घेतात आणि मग बाकीचे इक्वेशन चुकीचे घेतात. मी तुम्हाला सांगतोय की सोपं कसं लक्षात ठेवता येईल. ज्याला पेक्षा असा वर्ड लावलाय किंवा च्या, ची, चे असे जे शब्द लावलेले आहेत ना, त्या संख्येला x कन्सिडर केला म्हणजे आन्सर चुकण्याची शक्यता फार कमी होऊन जाईल तुमची. इथं काय करू आपण? पहिल्या संख्येपेक्षा म्हटलंय ना, त्यामुळे याला x घेऊ. दुसरी संख्या काय? 6 ने मोठी आहे, त्यामुळे काय केलं आपण? याला 6 ने मोठी घेतलंय. परंतु म्हणजेच कोणती? तर ही संख्या. परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे, म्हणजे तिसरी संख्या 12 ने मोठी झाली ना,
त्यामुळे हे किती येणार 6 प्लस 12. त्यामुळे तिसरी संख्या किती आली तर 6 आणि 12 18 झालेत. ठीक आहे. आता तिन्ही संख्या मिळालेत आणि तिन्ही संख्यांची बेरीज पण आपल्याला माहित आहे की x प्लस 6 x प्लस 18 इज इक्वल टू 180. 180 ऑलरेडी बेरीज आपण काढले. मग इथं काय येणार x प्लस x 3x प्लस 18 आणि 6 किती होणार तर हे 24 इज इक्वल टू 180. मग 3x इज इक्वल टू 180 मधून 24 वजा करा किती होणार तर हे 156 आणि त्यानंतर x इज इक्वल टू 156 भागाकारामध्ये 3 5 त्रिक 15 आणि त्यानंतर मग 3 दुने 6 किती आलं तर x ची व्हॅल्यू किती आली तर ती 52 आली. आपल्याला कोणती संख्या विचारली आहे दुसरी संख्या विचारली आहे त्यामुळे दुसरी संख्या x प्लस 6 त्यामुळे 52 अधिक 6 आन्सर किती येणार फायनल तर 58. आन्सर किती येणार आपलं 58 येणार आहे. ठीक आहे. इथं हा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की बेरीज आता तोंडी काढायचा आहे आणि हा एक कॉन्सेप्ट जो सांगितला मी तुम्हाला की चुका कशा कमी करता येईल तो एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट चढत्या क्रमाने 20 अंकांची सरासरी 40 आहे. म्हणजे या 20 अंकांची बेरीज मी लगेच लिहिता येईल की 4 दुने 8 आणि 2 शून्य 800 आहे. शेवटच्या 19 अंकांची सरासरी परत यांची पण बेरीज तुम्हाला लगेच लिहिता येईल ना किती आहे तर 42 गुणाकारामध्ये 19 करा म्हणजेच काय होईल तर त्यांची बेरीज मिळेल 19 दुने 38 3 19 चौ 76 76 आणि 3 79. त्यामुळे यांची बेरीज किती आली तर 798. तर पहिला अंक कोणता असेल या दोघांची वजाबाकी करा म्हणजेच काय 800 मधून 798 गेले आन्सर किती येणार तर 2. सिमिलर प्रश्न मगाशी पण आपण एक सॉल्व्ह केलेला आहे. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती आहे तर 10 वर्षे आहे. म्हणजे 40 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज किती झाली ही झाली 400. जर शिक्षकाचे वय त्यांच्या वयात मिळवले शिक्षकांचे वय बघा त्यांच्या जर मिळवले तर मी यांच्यामध्ये ऍड करतोय शिक्षकांचे वय ज्याला मी टी ने डिनोट करतोय तर नवीन सरासरी किती येत आहे तर 41. सरासरी आहे 41 आणि एकूण किती व्यक्ती झालेत आता आधी 40 होते आणि आता एक एक्स्ट्रा आले टीचर त्यामुळे शिक्षक एक्स्ट्रा आले त्यामुळे किती झाले तर 41. हा जर गुणाकार केला तर किती येणार 11 1 11 11 चौ 44 आणि 1 काय तर 45. म्हणजेच काय या सगळ्यांची बेरीज किती येणार तर 451. बघा मी परत तुम्हाला फॉर्म्युला वगैरे सांगत नाहीये कारण फॉर्म्युलानी अजून जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे. ठीक आहे. त्यामुळे हा जास्त सोपी आहे. एकदा काय तुम्हाला ही बेरीज जर काढता आलं तर बाकी सगळं सोपी आहे. आता राहिले काय तर शिक्षकाचं वय काढायचे ना प्रश्नामध्ये काय विचारले शिक्षकांचं वय विचारले तर टी ची व्हॅल्यू काढायची आहे तर टी ची व्हॅल्यू किती येणार तर 451 मधून 400 वजा करा तर किती येणार आन्सर 51 जो आपला फायनल आन्सर असणार आहे. सिमिलर अजून एक प्रश्न आहे बघा एका वर्गातील 60 मुलांच्या वयांची सरासरी किती आहे तर 11 वर्षे 5 महिने. थोडासा इथं आता कॉम्प्लिकेटेड केलाय प्रश्न. 11 वर्षे 5 महिने एक कुठल्या तरी युनिट मध्येच घ्यावं लागेल कुठल्या तरी एकाच एककामध्ये हे सगळं घ्या एकतर वर्षामध्येच घ्या किंवा महिन्यांमध्ये घ्या. जास्त सोपी आहे काय तर आपण त्याला महिन्यांमध्ये घेऊ कारण 11 वर्षाचे एकूण महिने किती होतात तर 11 गुणाकारामध्ये 12 आणि हे एक्स्ट्रा 5 महिन्यात तर ते पण लिहितोय मी किती येणार तर आता 11 गुणाकारामध्ये 12 12 1 12 त्यानंतर 1 होणार 12 1 12 आणि 1 13 अधिक 5 म्हणजे हे किती आले तर 137 आलेत. ठीक आहे. आणि 60 मुलांच्या वयांची सरासरी आहे ना ही एवढे महिने हे आता लक्षात ठेवा की आपण हे सगळ्या महिन्यांमध्ये कन्वर्ट केलं. मग आता या सगळ्या 60 मुलांच्या वयांची बेरीज किती येणार ती पण महिन्यांमध्ये तर ते गुणाकारामध्ये 60 करा म्हणजे सगळ्यांची बेरीज मिळेल 0 7 सक 42 हातचे 4 सायंत्रिक 18 4 22 हातचे 2 6 1 6 आणि 2 8 8220. परत एकदा गुणाकार चेक करा 0 7 सक 42 4 सायंत्रिक 18 4 22 हातचे 2 6 1 6 2 8 8220 हे बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर शिक्षकांचं म्हणजे आता हे तर मिळालं 8220 यांच्यामध्ये शिक्षकांचं वय जर ऍड केलं तर नवीन सरासरी किती होत आहे तर ती 12 वर्षे होत आहे. 12 वर्ष परत त्याला सुद्धा आपल्याला महिन्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. 12 वर्षाचे महिने किती तर 12 गुणाकारामध्ये 12 हे किती होणार तर 144 म्हणजे ते झाले किती तर 144 आणि एकूण किती जण आहेत तर आधी 60 होते आता नंतर झालेत 61 एक एक्स्ट्रा ऍड झाल्या त्यामुळे किती येणार तर 61. बस आता हा एवढा इक्वेशन सॉल्व्ह केलं की तुम्हाला शिक्षकाचं वय लगेच निघेल. बघा गुणाकार करू 8220 अधिक शिक्षक गुणाकार हा जर गुणाकार केला तर किती येणार 144 गुणाकारामध्ये 61 144 6 6 चौ 24 हातचे 2 6 चौ 24 आणि 2 26 हातचे 2 6 1 6 2 8 4 4 4 8 7 आणि हे 8 किती आलं तर 8784. म्हणजे शिक्षकांचं वय जर काढायचं असेल 8 7 8 4
वजा 8 2 2 0. मग शिक्षकांचं वय किती येणार तर बघा 4 मधून 0 गेले 4, 8 मधून 2 गेले 6, 7 मधून 2 गेलेत 5, 564. पण लक्षात ठेवा या ठिकाणी युनिट काय येणार तर ते महिने येणार आहेत. ठीक आहे, मंथ्स मध्ये येणार आहे, कारण आपण सगळे आहेत ते महिन्यांमध्ये कन्वर्ट केलं होतं. आपल्याला जे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे की ते 2च अंकी आहे म्हणजे ते वर्षामध्ये असणार आहे. मग 564 ला मी जर 12 ने जर भाग देतोय तर अशा वेळेस काय तर तो कशामध्ये कन्वर्ट होणार तर ते वर्षामध्ये कन्वर्ट होईल. 12 चौ 48, 6 बाकी उरतील आणि 8 उरतील आणि 4 उरणार, 12 साती 84. किती आलं तर 47. त्यामुळे पहिला ऑप्शन हा बरोबर आहे. 564 म्हणजेच 47 वर्ष. नेक्स्ट, क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी किती आहे तर 3.2. म्हणजे या 10 षटकांमध्ये एकूण रन्स किती आलेत तर 10 गुणाकारामध्ये 3.2. तो किती येणार तर आन्सर येणार 32. म्हणजे 10 ओव्हर्स मध्ये एकूण रन किती झाले तर 32 झालेत. उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करायचे. आता उरलेत किती 10 ओव्हर तर झालेत ना, रिमेनिंग ओव्हर किती आहेत आता 40 ओव्हर बाकी आहेत. टोटल टार्गेट कितीचा होता 282चा होता, पण या 10 ओव्हर मध्ये 32 रन काढलेत ना. मग आता 282 मधून हे जर 32 मायनस केले तर फक्त राहिलेत किती 250 रन काढायचे आहेत आणि ते पण 40 ओव्हर मध्ये. ऍव्हरेज काढता येईल कारण 250 रन काढायचे आहेत आणि 40 ओव्हर मध्ये. भाग द्या किती येणार तर हे 25 भागाकारामध्ये 4, 6.25 भाग येणार. त्यामुळे पहिला आन्सर हा बरोबर. बघा प्रश्न अगदी सोपी आहेत, हे कठीण नाही. तुमचा फक्त सरासरीचा जो कॉन्सेप्ट आहे ना तो तेवढा फक्त क्लिअर ठेवा. आणि हे 32 कसे आलेत, हे 32 का लिहिलेत आपण, फॉर्म्युला लिहायची अजिबात गरज पडणार नाहीये. पुढचा प्रश्न घेऊ. बघा, एका रांगेत वेगवेगळ्या वयाचे 6 लोक उभे आहेत. 2 वर्षानंतर सरासरी वय किती होत आहे तर 43 होत आहे. आता 6 लोक आहेत, 2 वर्षानंतर 43 सरासरी वय होत आहे. याचाच अर्थ काय की ते प्रत्येक जण 2-2-2-2 वयाने कमी होईल, म्हणजे सरासरी सुद्धा 2-2 वय कमी होणार आहे. ठीक आहे, मग आजचे हे तर 2 वर्षानंतरची सरासरी आहे ना, मग आज त्यांची सरासरी किती असणार तर 43 मधून 2 गेलेत 41 ही आजची सरासरी असणार आहे. बघा मगाशीच कॉन्सेप्ट सांगितलं मी तुम्हाला की प्रत्येकांमधून 2-2 ऍड करा, प्रत्येकांमधून 2-2 वजा करा, गुणाकार करा सारख्या संख्येने किंवा भागाकार करा. ऍव्हरेजला पण तेच करायचे. इथं आपण काय केलंय की प्रत्येकांमधून 2-2 कमी केले, त्यामुळे ऍव्हरेज मध्ये सुद्धा काय तर 2 कमी करावं लागणार. म्हणून म्हणतो की छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत, भरपूर कामात येतात. अदरवाईज काय होणार तर हा प्रश्न खूप मोठा होणार आहे आणि टाइम कंझ्युम करणार आहे. बघा आता याच्यामध्ये आधी काय झालं, 7वी व्यक्ती त्यांच्यासोबत आली असता त्यांचे सध्याचे सरासरी वय किती होत आहे 45 होत आहे. ऑलरेडी त्यांची सरासरी आजचं वय किती आहे तर 41 आहे ना, आणि ते किती आहे तर 6 जण आहेत. त्यामुळे 6 जणांचे वय किती होणार तर 41 गुणाकारामध्ये 6. यांच्यामध्ये 7वा व्यक्ती आला ज्याला मी एक्स ने डिनोट करतोय, तर हे सगळे 7ही जणांच्या वयाची बेरीज होईल. भागाकारामध्ये 7 असल्यामुळे 7 करू आपण, टोटल 7 असल्यामुळे, आणि सरासरी किती होत आहे तर 45 होत आहे. 7व्या व्यक्तीचे सध्याचे वय किती म्हणजे एक्स ची वय काढायचं इथं अगदी सोपी आहे. बघा आता 41 गुणाकारामध्ये 6, 6 1 6, 6 चौ 24 प्लस एक्स इज इक्वल टू 7 5 35, हातचे 3, 7 चौ 28, 28 आणि 3 31. त्यामुळे एक्स किती येणार तर 315 मधून 246 वजा करावं लागेल. 246 आहे ते वजा करावं लागणार. किती येणार 50, 15, 65, 65 आणि 4 69. त्यामुळे आन्सर काय येणार तर आपलं 69 हा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट शेवटचा प्रश्न आहे हा या टॉपिकचा. बघा हा पण एक नवीन प्रकारचा प्रश्न आहे, थोडासा ट्रिकी आहे. मी तुम्हाला कॉन्सेप्ट जे सांगितलेत की सारख्या संख्येने ऍड करा, सारखीच संख्या वजा करा, गुणाकार करा, भागाकार करा, ऍव्हरेजला पण तेच करायचे, सरासरीला तेच करायचे. सेम कॉन्सेप्ट इथं यूज करू. अदरवाईज हा पण खूप जास्त टाइम कंझ्युमिंग आहे. एका नावेमध्ये टोटल व्यक्ती किती आहेत तर 12 व्यक्ती आहेत. त्यामधील 55 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला आणि नवीन व्यक्ती बसला. त्यावेळेस सरासरी 1/3 किलोने वाढली तर नवीन व्यक्तीचे वजन काढायचं आहे. बघा नेमकं काय, आता 12 जण आहेत, 12 पैकी आपण असं कन्सिडर करू की 11 जण हे तसेच आहेत, फक्त एकच जण आहे तो बदललाय ज्याला आपण एक्स ने डिनोट करू. ठीक आहे, आता काय झालं की हा एक्सच्या जागी दुसरा वाय आला, पण अशा वेळेस जी सरासरी होती ना ती किती झाली तर ती 1/3 ने वाढली आहे. म्हणजेच काय म्हणता येईल सरासरी वाढणार. जर मी कन्सिडर केले की कोणीही बदललेला नाही आहे तर अशा वेळेस यांची 1/3 ने सरासरी कधी वाढू शकते ज्या वेळेस या प्रत्येकांचा, हे टोटल जे 12 जण आहेत या प्रत्येकांचा 1/3 ने वजन वाढत असेल तरच पॉसिबल आहे की त्यांची सरासरी 1/3 ने वाढेल. पण आता कोणाचं वजन वाढत नाही आणि कोणाचं कमी होत नाही ना, फक्त एक जण बदलत आहे. त्यामुळे काय कन्सिडर करू आपण
की टोटल किती जण आहेत, की जर सपोज 12 जणांचं जर वजन वाढलं असतं तर किती वजन वाढलं असतं, तर हे सर्व मिळून एवढा वजन वाढला असता. म्हणजे किती, तर 4 किलो. 1/3 गुणाकारामध्ये 12 म्हणजे 4 किलो वजन वाढला असता. आता आपण असा कन्सिडर करू की फक्त बेरीज आपल्याला वाढवायची आहे ना, 11 जणाला तसंच ठेवा, फक्त एक जण जो बदलत आहे ना त्याचा वजन फक्त 4 किलोने वाढत आहे. म्हणजेच हा जो 55 किलोचा जो बदलत आहे त्याचा वजन फक्त 4 किलोने वाढला, किंवा जो नवीन व्यक्ती आलेला आहे तो 4 किलो जास्त वजनाचा आहे, आणि म्हणून काय होणार, तर 103 ने सरासरी वाढेल. आणि म्हणून नवीन जो वजन असणार आहे तो किती असणार, किंवा नवीन जो व्यक्ती आलेला आहे त्याचं वजन किती असणार, तर 59 असणार आहे. अगदी सोपी आहे बघा हा प्रश्न. वाचल्यानंतर थोडासा कन्फ्युजिंग वाटतो, पण सॉल्व्ह करायला फारच सोपी आहे. परत एकदा सांगतोय की असा जर प्रश्न आला तर नेमकं कसं सॉल्व्ह करायचंय. सरासरी कितीने वाढत आहे, 103 ने वाढत आहे. एकूण व्यक्ती किती आहे, तर 12 आहेत. हा जर गुणाकार केला तर 4 किलो झालेत, आणि हे 4 किलो कोण बदलत आहे ना त्याच्यामध्ये फक्त ऍड करा, किंवा जर कमी होत असेल ना तर याच्यामधून कमी करा, म्हणजे तुमचं फायनल आन्सर मिळणार आहे. आय होप की तुम्हाला हा जो टॉपिक आहे, जो सरासरीचा टॉपिक आहे, अगदी बेसिक आहे, आणि खूप काही डिटेल नाही किंवा खूप जास्त काही फॉर्म्युलेज नाही आहे. थोडासा बेसिक जे कॉन्सेप्ट आहेत ते जरी क्लिअर केले तुम्ही तरी बरेचसे प्रश्न अगदी काही सेकंदात तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. तर आज इथंच थांबू आपण. थँक्यू व्हेरी मच.